पेन साहेबांना मानणारा भरपूर वर्ग मोठा आहे आपल्या बारावाडीमध्ये, त्यामुळं जे आपला राहुल पाटील साहेबांचा जो गट आहे ते 100% साथ देणार त्यांना. पेन साहेबांचा शब्द हा इथं पाळला जातो. त्यात काय बदल नाही. ते किती म्हणजे आपल्या काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत गेले म्हणून असे काही भेदभाव होणार नाही. हो, राहुल भाई आमचा पहिलाच लाडका आहे, बर. त्यामुळे काय अडचणच नाही. राहुल भाई आहेत त्यामुळे मला राहुल भाईंच्याकडे जायला लागते. तर माणूस कामाचा आहे तुम्हाला. हो 100% आहे. तरुणांना प्रोत्साहन त्याचं काम त्यांनी केलं. अलीकडेच या 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी आहेत ते साहेब करून दाखवतात, बोलतात ते करतात. ज्येष्ठ लोकांचे जे पेन्शनचं काम होतं ते मार्गी लावलेलं आहे. पण निवडणूक व्हायच्या अगोदर त्यांचं 1500 रुपये खात्यामध्ये जमा झालेत, हीच मोठी गोष्ट आहे. आता आपल्या मित्रांनो सांगितल्याप्रमाणे लोकांना ते पेन्शनचे पैसे हळूहळू मिळू लागलेले. कोणाचं हेच पेन्शनचं बघा बघाय का आम्हाला तरी विश्वास आहे. भेटलं तरी का लोकांना भेटलं. भेटायला हाय, पाहिजे. भेट- वाड्यावस्त्यांचं मतदारसंघ आहे. भेटलेत गे नाही ते म्हणजे प्रामाणिकपणे ते आता भेटायला वगैरे येतात, ते सगळं आश्वासन चांगलं देतात. प्रकाश मोरे दादा गेली 5 ते 10 वर्षे इकडं पूर्ण म्हणजे आमच्या भागामध्ये दादांचा चांगला संपर्क आहे. बर. म्हणजे निवडणुकीचा रिझल्ट लागायच्या अगोदर हे त्यांचा रिझल्ट आहे, त्यामुळं इथून पुढे पण चांगलं करतील असं म्हणजे वाटतंय. चांगलं तरुण मंडळानं सहकार्य राहिलेलं आहे. तसंच क्रीडा प्रेमींना सुद्धा त्यांचं चांगलं सहकार्य लावलेलं आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा प्रकाश मोरे दादा यांनी सुद्धा भरपूर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडला भेटी देऊन ग्राउंड करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आणि दादाने आम्हाला एक शब्द दिलेला आहे, तोच दादा तर 100% पूर्ण करतील की आमच्या इथं जे मंदिर आहे तिथं दादाने आम्हाला लायब्ररी करून देतो म्हणून सांगितलेलं आहे मुलांसाठी. सांगरूळ जिल्हा परिषदेमध्ये घेतला तर तुम्ही राष्ट्रवादीचं वारं जास्त दिसते. गेली 2-3 वर्ष संपर्क चांगला आहे त्यांचा, लोकांशी कनेक्टेड आहे. त्यांचं घर आता बघितलं तर वाटवत आहे. आम्ही 24 तास ये जा करत असतो. आणि दुसरी गोष्ट कामाची पद्धत साहेबांची फास्ट जलद गतीने होते. आम्ही तिथं जाऊन त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेलो तर ते 100% त्या समस्येचं निरसन करतील. परत खेडोपाडी व्यक्तींची लो वयोवर्ध माणसांची पण त्यांचा संपर्क चांगला आहे. मला वाटते त्यांचं वारं चांगलं आहे यावेळी. वातावरण चांगलं आहे की मुगडी साहेबांचं वातावरण चांगलं आहे. चित्र म्हणजे दादांचंच चित्र आहे. आता काय 100% दादांचं निवड. पक्षाचा काही विषय नाही, पण आम्ही व्यक्ती बघून 100% मतदान करणार. व्यक्ती कामाचा आहे, कामाचा माणूस आहे, काम घेऊन गेलं 100% काम होईल. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सध्या सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जातोय, तिथल्या गावातला भेट देतोय आणि तिथल्या गावातील ग्रामस्थांशी शेतकऱ्यांशी संवाद साधतोय. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, मात्र दुसरीकडे त्या गावांचा त्या सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत जो विकास आहे, मूलभूत सुविधा आहेत त्या पोहोचल्यात की नाहीत, जिल्हा परिषदच्या योजना आहेत त्या योजना पोहोचलेल्या आहेत की नाहीत, आणि या एकूणच या निवडणुकीबद्दल या ग्रामस्थांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील विठलाईवाडी या गावामध्ये. आणि माझ्यासोबत या ठिकाणची काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय, कसं वारं वाटतंय? हा चांगलं आम्हाला बरं वाटतंय. आम्हाला मुगडे दादांचं काम बरं वाटते. ते काय हो मुगडीने असं काय केलं? काय नाही चांगलं केलंय आमचं. आपले पेन्सिलचं चालू केलंय त्यांनी. बर. माने आता काय दुसरं आमचं पेन्शनचं केलं, बाकी आता निवडणुकीला उभारल्यात, रस्ते करतील, पाणी गटर स्वच्छता करणार गे करतील करतील गे काय आता फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन? तसं कसं देतील, नाही देणार. करणार. बर. मित्र, तुला काय वाटतंय? तू तरुण आहेस, या विठलाईवाडीचा एक ग्रामस्थ म्हणून. मला म्हणजे त्यांनी आता निवडणूक लावली, पण मला पण ते ऍक्च्युली माहित नव्हतं काय विषय आहे तो. पण निवडणूक व्हायच्या अगोदर त्यांचं 1500 रुपये खात्यामध्ये जमा झालेत, हीच मोठी गोष्ट आहे. कोणाचं? हेच पेन्शनचं. बर. म्हणजे निवडणुकीचा रिझल्ट लागायच्या अगोदर हे त्यांचा रिझल्ट आहे, त्यामुळं इथून पुढे पण चांगलं करतील असं म्हणजे वाटतंय. चांगलं. प्रकाश मुगडेंनी कुठेतरी या निवडणुकीमध्ये आता त्यांनी स्वार्थ बघितलेला आहे, निवडणूक लढवायची आहे, त्यांना पद पाहिजे आहे म्हणून आतापर्यंत कामं केलीत, असं वाटतंय का? नाही ते म्हणजे प्रामाणिकपणे ते आता भेटायला वगैरे येतात, ते सगळं आश्वासन चांगलं देतात. आणि त्यांचा रिझल्ट सांगितला की मी तुम्हाला की बाबा अगोदर निवडणूक व्हायच्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेत. बर. होय. आता म्हणजे 1500 रुपये त्यांनी पेन्शन लोकांना दिली, लोकांना. होय. बरं, ही ज्येष्ठ लोकांना झालं, बाकीच्या गावचा विकासाचं काय करणार आहे? त्यांनी सांगितले ती कामं करणारच की करणार, युवकांसाठी पण करणार आहे. बर. का हे फक्त निवडणुकीपुरतं, फक्त जसा आश्वासनांचा नेहमी पाऊस असते तसाच? नाही तसं काय नाही. एकदा म्हणले ते काम पूर्ण करणार. बघा बघाय का आम्हाला तरी विश्वास आहे. भेटलं तरी का लोकांना भेटलं. भेटायला हाय, पाहिजे. वाड्यावस्त्यांचं मतदारसंघ आहे. भेटलेत गे
येत्यात येते काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुका आहेत कसं बघताय तुम्ही तरुण म्हणून या निवडणुकीकडे? प्रकाश मोगडे दादा गेली 5 ते 10 वर्षे इकडं पूर्ण म्हणजे आमच्या भागामध्ये दादांचा चांगला संपर्क आहे. तरुण मंडळानं सहकार्य राहिलेलं आहे. तसंच क्रीडाप्रेमींना सुद्धा त्यांचं चांगलं सहकार्य लावलेलं आहे. अलीकडेच या 6 ते 7 महिन्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ लोकांचे जे पेन्शनचं काम होतं ते मार्गी लावलेलं आहे. आणि आता आपल्या मित्रांनो सांगितल्याप्रमाणे लोकांना ते पेन्शनचे पैसे हळूहळू मिळू लागलेले. गावातील जवळजवळ 20 ते 25 लोकांना आतापर्यंत 1500 रुपये जमा झालेले ज्येष्ठ लोकांना. आणि दादाने आम्हाला एक आपले जे तरुण वर्ग इथला आहे त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की आपण एक लायब्ररीचं काम आपलं जे आहे ते करून देऊ तुम्हाला. परत जे आपले याची मुलं आहेत आपल्या पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतील असतील किंवा आर्मी भरतीची प्रॅक्टिस करतात त्या मुलांसाठी ग्राउंडची जे काही मागणी आमची होती ती पण दादाने मार्गी लावू असं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. बर हे आता मगाशी मी या मित्राला जसं सांगितलं निवडणुका आहेत म्हणून आश्वासनं सगळीच देतात तसं आश्वासन नाही. दादांचं नाव निवडणुकीसाठी मला वाटतं आमच्या 1-6 महिने झालंच कानावरती पडले. त्याच्या आधी दादांचं नाव कुठेही नव्हतं आणि गेली 5 वर्ष दादांचा चांगला संपर्क आहे. बर आता कुठं असं दिसतंय का की आता निवडणुका तोंडावर आहेत आणि पैशाचा वारेमाप वापर प्रकाश मोगडे करायला लागलेत आणि निवडणूक लढावं लागले? नाही भैशाचा वापर अजिबात त्यांनी काही केलेला नाही. आणि त्यांची समाज उपयोगी कामेही आम्ही गेली 5 ते 10 वर्ष बघत आलेलो आहे. आणि त्याने म्हणजे भरपूर मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी जॉबसाठी प्रयत्न केले किंवा तिथं जॉब मिळवून दिलेले आहेत. हे कामं सगळी जी केलीत प्रकाश मोगडे यांनी केली त्यांनी चांगली आश्वासनं पण दिलेली आहेत आणि ती पूर्ण करतील अशी आशा पण तुम्हाला? हो 100% अशी आहे. आणि दादाने आम्हाला एक शब्द दिलेला आहे तोच दादा तर 100% पूर्ण करतील की आमच्या इथं जे मंदिर आहे तिथं दादाने आम्हाला लायब्ररी करून देतो म्हणून सांगितलेलं आहे मुलांसाठी. आता या निवडणुकीत प्रकाश मोगडे यांच्या पत्नी रेखा मोगडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोक प्रकाश मोगडेंचं काम बघून त्यांच्या पत्नीला साथ देतील असं वाटतं? हो 100% देत 100% देत. कारण त्यांच्या पतीचं काम असतं तसं चांगलं केलंय त्यांनी सर्वांसाठी त्यामुळे 100% त्यांना सहकार्य करते. बर असं बघितलं जात होतं की आता ते राहुल PN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि राहुल पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. काय वाटतंय हे जर विचार केला तर प्रकाश मोगडेंबरोबर इथल्या तुमच्या विठलाईवाडी परिसरातील लोक साथ देतील का? PN साहेबांना मारणारा भरपूर वर्ग मोठा आहे आपल्या बारावाडीमध्ये त्यामुळं PN साहेबांचा शब्द हा इथं पाळला जातो. त्यामुळं राहुल पाटलांचा पण शब्द पाळला जाईल त्यामुळं मोगडे दादांना इथं 100% मदत होईल. बर आतापर्यंत प्रकाश मोगडेंनी कामं केलीत तुम्ही म्हणालात मात्र तोंड बघून त्यांनी कामं केलीत? नाही हे फार चुकीचं आहे. त्यांनी सर्व म्हणजे त्यांनी कधी आपला विरोधातला किंवा काय या गोष्टीचा विचार केला नाही. आता पेन्शनचा विषय घ्या त्यांनी सर्व म्हणजे तू कुठल्या पार्टीचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे हे बघितलं नाही. सर्व लोकांना बोलवून इथं त्यांची कामं मार्गी लावलेली. बर आता यावेळेला मतदान करणार आहे तुम्ही मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती? पक्षाचा काही विषय नाही पण आम्ही व्यक्ती बघून 100% मतदान करणार. व्यक्ती कामाचा आहे कामाचा माणूस आहे काम घेऊन गेलं 100% काम होईल. बर आता आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलं निवडणुका आल्या की मतं मागायला यायचं निवडून यायचं आणि 5 वर्ष काय असं प्रकाश मोगडे करणार नाही? हो असं काय करणार नाहीत कारण त्यांचं घर आता बघितलं तर वाटवत आहे. आम्ही 24 तास ये जा करत असतो. आम्ही तिथं जाऊन त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेलो तर ते 100% त्या समस्येचं निरसन करतील. काय सांगाल दादा तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत काय होईल? काय चित्र म्हणजे दादांचंच चित्र आहे आता काय 100% दादांचं म्हणजे प्रकाश मोगडे का हो असं काय वेगळी कामं त्यांनी केलीत? कारण त्यांनी कामं म्हणजे तसं फिरतायत ना लोकांची समस्या जाणून घ्यायला लागल्यात ते घरापत्र पोहोचून. बर त्यामुळे त्यांचं काय मतदान पडणार. आता हे काय निवडणूक आहेत म्हणूनच यायचं नाही निवडणूक काय नाही. इतर वेळी पण आपल्या गौरी गणपती सण किंवा मंडळांना भेट देऊन त्यांनी विचारपूस सगळ्यांची करतात ते. बर आता तुम्ही म्हणताय की एवढी कामं प्रकाश मोगडेंनी इथं केलेली आहेत आताही त्यांचा संपर्क आहे सगळा मग जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे? आपल्या गावाचा भागाचा विकास करण्यासाठी त्यांना एक हे आहे त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सदस्य पाहिजे आहे त्यांना पद. बर काय पदाचा स्वार्थ? नाही त्याच्या मागे स्वार्थ काही नाही दादांचा भागाचा विकास व्हायला पाहिजे एवढाच त्यांचा हेतू आहे. बर आता जसं की मी या आपल्या सहकार्यानं तुमच्या विचारलं की राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेसचा इथं बालेकिल्ला मानला जात होता आणि आता राहुल पाटील यांच्या माग प्रकाश मोगडे आता त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत आहेत.
प्रकाश मुगडे यांच्या पत्नी, किती लोक साथ देतील असं वाटतं तुम्हाला? जे आपला राहुल पाटील साहेबांचा जो गट आहे ते 100% साथ देणार त्यांना, त्यात काय बदल नाही. ते किती म्हणजे आपले काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत गेले म्हणून असं काही भेदभाव होणार नाही त्यांचा. बर, पीएन पाटील गटातले कट्टर समर्थक जी मानले जात होती ती राहुल भैयांच्या सोबत राहतील का, प्रकाश मुगडे सोबत हो, राहणार, 100% राहणार. राहणार? आता या गावच्या दृष्टीनं तुमच्या काय समस्या आहेत की बाबा काय व्हायला पाहिजे असं वाटतंय? काय म्हणजे आपल्या जे गावात काय सुविधा नाही आहेत त्या फक्त व्हायला पाहिजे, बर, एवढीच आहे अपेक्षा आहे. मामा नमस्कार. हा नमस्कार. कुठं शेताकडे चाललाय का? आला शेताकडे झालो. आला सा काय आवरला आता? आवरलं की. आता काय निवडणुका सुरू आहे जोरानं, काय वातावरण काय वाटतंय? हा वातावरण चांगलं आहे की, मुगडे साहेबांचं वातावरण चांगलं आहे. का हो? का म्हणजे काम केलं चांगले, विकास चांगला केलाय. केलाय पेंग साहेबांनी विकास केलाय हो. हं, त्यांच्यामुळे त्यांच्याच पक्षात आहेत म्हटल्यानंतर त्यांचा आहेच हो. बर, चांगलं काम केलंय त्यांनी आणि इथून पुढे बी करणार. करणार होय. का उगीच नाही उगाच कसं, उमेदवारी नाही दिल्या नाही म्हणून तसं द्यायचं? कसं म्हणून चालू नाही. हा? अहो राहील भाई आमचा पहिलाच लाडका आहे, बर, त्यामुळे काय अडचणच नाही. पण राहुल भाई लाडका हो, पण उमेदवार जो उमेदवार काम पण करायला लाडका होणारच की, काम करणार की, नाही कसं करणार. करणार की. ते उमेदवार कधी आल्यात तरी काय इकडे? हा येणार की. अहो दररोज आहेत आणि नाहीत का? हं, आता निवडणूक आहेत म्हणून. होय, नाही निवडणूक कसं म्हणून चालू येणार की. हा? इथून पाठीमागे पण आल्या तर आता पण येणारच की, थांबणार आहे ते, बर, काम करणार की. आता निवडणुका आल्या नाही, नाही, असं काय नाही. आमिष नाही. दाखवायची असं काय नाही. नाही. मग काय 9 तारखेला निकाल काय वाटतोय? 9 तारखेचा निकाल मुगडे साहेबांचाच आहे, बर, त्यात काय वाद नाही. तुम्ही आता गावात फिरताय, शेतातनं रस्त्यावर फिरताय सा, हा. काय गावात व्हायला पाहिजे हो? अहो, गावात हेच व्हायला पाहिजे. काय? मुगडे साहेबांचाच विकास कार्यकर्ता म्हणजे निवडून यायला पाहिजे हे आमचं मत आहे. बर, एवढंच, ह्याच्या पलीकडे आम्हाला काय नाही. काय विठलाईवाडीत काय वातावरण कसं आहे निवडणुकीचं? आहे की बऱ्यापैकी बर, कुणाचं वारं दिसतंय? मुगडी साहेबांचं का हो? हाय, कामं साहेबांनी केलेले आहेत, हा. त्यामुळे मुगडी साहेबांचं वातावरण चांगलं आहे. आता आपण म्हणतोय बघा की निवडणुका आल्या कामं करायची तेवढेच आणि परत 5 वर्ष निवडून आल्यावर गायब व्हायचं, नाही नाही असं प्रकाश मुगडे करणार का नाही? नाही नाही नाही, राहुल भाईंचं पण काम चांगले आलेले, साहेबांनी पण केलेलं, त्यामुळे ती पण करणार. बर, काय अजून कामं व्हायला पाहिजेत असं वाटतंय इथं? काय आमच्यात झाल्यात बरे, गटरी झाल्यात, रस्ते झाल्यात, बर, हे कुणी केल्यात? साहेबांनीच केली, कुठल्या? पेन साहेबांनी. बर, आता पीएन साहेब काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. राहुल पाटलांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय आणि राष्ट्रवादीच्याच घड्याळ चिन्हावर रेखा प्रकाश मुगडे या निवडणुकीच्या रिंगणार आहेत. लोक राहतील का हो त्यांच्यासोबत? राहणार की. हा? राहणार की. बर, आता आणि आपण म्हणतो की नाही बाबा अपेक्षा असतात काहीतरी आपल्या गावात चांगलं व्हायला पाहिजे, काय नाही असं वेगळं काय प्रकाश मुगडेंनी केले काय गावात? आतापर्यंत नाही, पण आता करणार की आपल्या इथं. आता काय सगळं झालेलं आहे, रस्ते झाल्यात, गटरी झाल्यात, वॉल पण 2 झालेले आहेत, हा. त्यामुळे मुगडी साहेब पण करतील आणि त्यांचे चांगले इकडे संपर्क पण चांगला आहे आपल्याकडे त्यांचा. येतात भेटतात काय? भेटतात. बर, तुम्ही आता मतदान करणार आहे, मतदान करताना काय बघणार? व्यक्ती बघायचा का पक्ष? नाही, व्यक्ती पण आहेच की. त्यामुळे राहुल भाई आहेत, त्यामुळे मला राहुल भाईंच्याकडे जायला लागते. ती ज्या पक्षात असतील तिथे जायलाच पाहिजे. बर, राहुल भाई यांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणून त्यांना मतदान करायचं काय? राहुल भाईंच्या पक्षात आहे त्यामुळे करायलाच पाहिजे की. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतं या आपल्या विठ्ठलाईवाडीमध्ये कोणाचं वारं दिसतंय किंवा सांगरू जिल्हा परिषदेत? सांगरूळ जिल्हा परिषदेमध्ये घेतला तर तुम्ही राष्ट्रवादीचं वारं जास्त दिसते. काय हो, काय कारण असेल? कारण माणूस कामाचा आहे. दादा मुगडे आहेत की नाही, कामाचे व्यक्ती आहेत आणि काम करण्याची तयारी त्यांच्यामध्ये आहे. बर, त्यासाठी सांगरूळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी घड्याळ येणे गरजेचं आहे. बर, तुम्ही म्हणताय त्यांचं कामाचा माणूस आहे. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामं केल्यात. आता निवडणुका झाल्यावर परत आणि आधी अनेक असे जिल्हा परिषद सदस्य झाल्यात, निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायचे आणि गायब व्हायचं. असं प्रकाश मुगडे करणार नाहीत कशा? तसं नाही करणार ते, कारण त्यांची कामाची पद्धती वेगळी आहे आणि त्यांनी काम अगोदर केलेले आहेत. निवडणुकीच्या अगोदर आम्ही प्रत्येक वेळा त्यांच्याकडे कामासाठी गेल्या त्यांनी काही ना काही मदत केलेली आहे. बर, त्यामुळे निवडणुकीत तोंडावर असं म्हणता येणार नाही. बर, निवडणुकीच्या अगोदर खेळ असून दे, क्रिकेट असून दे, कुठल्याही काम तरुणांना प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. बरोबर, त्यामुळे निवडणुकीत तोंड असं म्हणता येणार नाही. आता राष्ट्रवादी चिन्हावर घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवायला त्यांच्या पत्नी रेखा मुगडे, त्यांना या मतदारसंघातील किंवा तुमच्या गावातील लोक किती साथ देतील असं वाटतं? चांगला प्रतिसाद मिळेल त्यांना, चांगला साथ मिळेल त्यांना. मतदारसंघातले गावातले असतील चांगलं त्यांना मतदान चांगले पडेल. बर, असं कुठे चित्र दिसतंय का की प्रकाश मुगडे आता पैशाचा वापर करायला लागले, दबाव तंत्र टाकायला लागलेत आणि निवडणुका लढवा लागले? तसं नाही, त्यांना काही दबाव टाकायची गरजच नाही, त्याचं कामच बोलतंय.
हा. त्यांना मला असं वाटत नाही की त्यांना दबाव टाकायची गरज लागेल. बर. कारण तिने अगोदरही निवडणुकीच्या अगोदरही काम केलेलं आहे. त्यामुळे कामच त्यांचं बोलतंय असं मला वाटतं. मित्रा, काय सांगशील? निवडणुका आल्यात, मतदान आहे ना तुझं? मतदान आहे की माझं. बर. आता जिल्हा परिषदला मतदान करायचं आहे. जिल्हा परिषद मतदानला फक्त ओनली प्रकाश मुळे दादा. का रे? कारण प्रकाश मुळे दादा यांची काम जे बोलतात ते करतात पण. हा. आणि दुसरी गोष्ट कामाची पद्धत साहेबांची फास्ट जलद गतीने होते. हा. आणि साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. बर. हे फक्त निवडणुकांपुरतं, नंतर परत 5 वर्ष गायबच. 5 वर्ष. कारण का साहेब 5 वर्ष कारण साहेब दरवर्षी प्रत्येक महिन्याला भागात प्रत्येक वेळी फेरी टाकून जातात. परत हा. गावचा विकास बघतात. परत ज्या ज्या गोष्टी आहेत ते साहेब करून दाखवतात, बोलतात ते करतात. बर. पण तेच की आता ते निवडणूक आहेत म्हणून नंतर मग परत 5 वर्ष नाही, बाकी असं काय नाही. तशीच जाणार की नाही काय? नाही, तसं काय नाही. काय अशी प्रकाश मुगडेने तुमच्या गावासाठी कामं केल्यात रे? तसं गावचा विकास रस्ते केल्या, परत पेन्शनचं काम केले. आता ह्यावेळी जवळजवळ गावातील 70 लोकांना पेन्शनचं काम केले साहेबांनी. बर. त्यामध्ये 35 लोकांना पेन्शन चालू झाली असेल. हा. काय वाटतं, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे? आहे की निवडणुकीमध्ये मुगडे साहेबांचं वारा आहे इथं. हा. चांगली त्यांचं काम करण्याची पद्धत पण चांगली नवीनच आहेत. बर. केडीसी बँक स्थापन करतो म्हणलं तिथं. परत गाळ काढतो म्हणल्यात तलावामधला. हा. परत विविध पेन्शन वगैरे चालू केले. बर. चांगलं. आणि हे करतो आरोग्याची म्हणल्यात. सेवा पण करतो म्हणल्यात, बरं. दवाखाना वगैरे. हे करतो म्हणल्यात, ते करतो म्हणल्यात, असं फक्त आता निवडणुकीसाठी आश्वासन देणार आणि परत निवडून आल्यावर गायब होणार असं काय नाही, हे नवीन आहे, त्यांचं विजन चांगलं आहे त्यामुळे वाटतंय की करतील असं. यापूर्वी त्यांच्या गावात संपर्क, लोकांना भेटणं, त्यांच्या अडीअडचण जाणून घेणं कधी प्रकाश मुगडेंनी केलं तरी का? गेली 2-3 वर्ष संपर्क चांगला आहे त्यांचा, लोकांशी कनेक्टेड आहे. परत खेडोपाडी व्यक्तींची वयोवृद्ध माणसांची पण त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यामुळे वाटते त्यांचं वारं चांगलं आहे यावेळी. चांगलं वाटतंय. होय. काय आता हा मतदारसंघ बघायला PN पाटील साहेबांचा पालिकेला मानला जातोय. राहुल भैया पाटलांनी कुठंतरी इथं उमेदवारी दिली म्हणून आपण त्यांच्या बरोबर राहायचं, काय कामाचा माणूस म्हणून बघायचं? दोन्ही फॅक्टर इथं इम्पॉर्टंट आहेत. राहुल भाईंचं पण काम चांगलं आहे इथं. परत मुगडे साहेबांचं पण वैयक्तिक त्यांचं नेतृत्व चांगलं वाटतंय, त्यामुळे ह्यावेळी त्यांचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. असं कधी असं वाटतंय का आता बघून की बाबा आपण बघितलंय की निवडणुका आल्या, आश्वासनं द्यायची, मतं मागायची, निवडून यायचं, आणि एकदा निवडून आलं की गाडीच्या काचा पण खाली होत नाहीत, असं प्रकाश मुगडे करतील का? सध्या तरी वाटत नाही. सध्या त्यांचं काम तर चांगलं आहे, हा त्यांचा एक प्लस पॉइंट आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा प्रकाश मुळे दादा यांनी सुद्धा भरपूर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ग्राउंडना भेटी देऊन ग्राउंड करण्याचे आश्वासन दिलेले आहे. बर. ते ग्राउंड होतील असं आम्हाला पण वाटते. बर. तरुण वर्ग किती पाठीशी राहील रेखा मुगडे? 100% सगळा तरुण वर्ग मला वाटते. बर. तर एकूणच आपण चित्र पाहिलं तर सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील विठलाईवाडी या गावामध्ये आपण नागरिकांशी, विशेषतः तरुण लोकांशी आपण संवाद साधला. तर या तरुणांनी सांगितले की एक नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून या ठिकाणी जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत रेखाताई प्रकाश मुगडे यांचं जरा या ठिकाणी वारं जास्त आहे. कारण प्रकाश मुगडे यांनी कोणतंही पद नसताना किंवा निवडणुकीचा स्वार्थ न बघता, पदाचा स्वार्थ न बघता या विठलाईवाडीसह या परिसरामध्ये अनेक अशी विकास कामं केलेली आहेत. ज्या काही सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो होता तो पेन्शनचा, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि त्याचा लाभ देखील आता त्या ज्येष्ठांना मिळायला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट, या भागामध्ये खेळाडूंची संख्या जास्त आहे, तरुण वर्गाची संख्या जास्त आहे आणि या खेळाडूंना, तरुणांना एक चांगलं मैदान उपलब्ध करून देण्याचे तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. त्याचबरोबर या गावातील मंदिरात एक ग्रंथालय सुरू करण्याचे त्यांचे एक नियोजन असल्याचं ते तरुणांनी आपल्याला सांगितलं. तर बघितलं की आपण शैक्षणिक असेल किंवा मूलभूत सुविधा देण्याबरोबर शैक्षणिक आणि ज्या काही सुविधा विकास कामं जी आहेत ती करण्याचं एक नियोजन जे आहे ते प्रकाश मुगडे यांच्यामध्ये आहे आणि ते त्यांच्याकडूनच या गावामध्ये चांगली विकास कामं होतील असा आशा या नागरिकांनी, तरुणांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळं येत्या 9 नोव्हेंबरला निकालामध्येच स्पष्ट होणार आहे विठलाईवाडी गावातील ग्रामस्थांचा कौल नेमका कसा आणि कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, सांगरूळ.